नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भारतामध्ये लवकरच प्लॅस्टिक म्हणजेच पॉलिमर चलनी नोटा चलनात येण्याची शक्यता आहे. वाढती रोकड, कागदी नोटांच्या छपाईवरील वाढता खर्च आणि खराब होणाऱ्या नोटांचं प्रमाण लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दशकभरापूर्वीचा पॉलिमर नोटांचा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आणला आहे. यासाठी लवकरच पायलट प्रोजेक्ट जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. RBIच्या पटना आणि मुंबई इथे झालेल्या मागच्या 2 संचालक मंडळ बैठकींमध्ये पॉलिमर नोटांचा मुद्दा चर्चेमध्ये आला होता. सध्या वापरात असलेल्या कागदी नोटांच्या तुलनेमध्ये पॉलिमर नोटांची उत्पादन किंमत ही कमी पडते आणि त्यांचं आयुष्य अधिक असल्यानं हा पर्याय गांभीर्यानं विचाराधीन असल्याचं सूत्रांकडनं समजलं. RBIशी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितलं की पॉलिमर नोटांच्या छपाईचा खर्च हा तुलनेनं कमी आहे. तसेच ATM यंत्रणा देखील या नोटा सहजपणे ओळखू शकतील अशी तांत्रिक तयारी आता उपलब्ध झालेली आहे. RBIच्या वार्षिक अहवालानुसार 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये सुरक्षित कागदी नोटा छापण्यासाठी तब्बल 6,372 कोटी रुपयांचा खर्च झाला. मागच्या वर्षी हा खर्च 5,101 कोटी रुपये होता. चलनी नोटांच्या छपाईसाठी वाढलेली मागणी हे त्यामागचं प्रमुख कारण असल्याचं RBIने स्पष्ट केलं. दरम्यान खराब आणि फाटलेल्या नोटांचं प्रमाण देखील सातत्यानं वाढत आहे. 2024-25 मध्ये तब्बल 23.8 अब्ज नोटा खराब आणि बाद करण्यात आल्या, जे मागच्या वर्षीच्या तुलनेत 12.5% अधिक आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे 500 रुपयांच्या नोटांचं असून त्यापाठोपाठ 100 रुपयांच्या नोटांचाही क्रमांक लागतो. देशातील चलन प्रवाहामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. 15 मे पर्यंत देशातील चलन प्रवाह हा 42.86 ट्रिलियन रुपयांपर्यंत पोहोचला असून तो आत्तापर्यंतचा उच्चांक मानला जातोय. डिजिटल व्यवहार वाढत असले तरी रोकड वापरण्याची मागणी कायम असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे. अहवालानुसार 10 आणि 20 रुपयांच्या लहान मूल्यांच्या नोटांची मागणी गेल्या काही वर्षामध्ये प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मात्र एकूण चलन प्रवाहामध्ये या नोटांचा वाटा अद्याप फार कमी आहे. मूल्याच्या दृष्टीने 10 रुपयांच्या नोटांचा हिस्सा हा केवळ 0.7% तर 20 रुपयांच्या नोटांचा हिस्सा 0.8% इतकाच आहे. नाण्यांचा वापर वाढवण्यासाठी RBIने प्रयत्न केले असले तरी त्याला अपेक्षित यश मिळालेलं नाही. 2024-25 मध्ये नाण्यांचा पुरवठा 1.2 अब्जावरनं 1.5 अब्जापर्यंत वाढला. यामध्ये 5 रुपयांच्या नाण्याचं सर्वाधिक प्रमाण होतं. विशेष म्हणजे 2012 मध्ये तत्कालीन UPA सरकारनं 5 शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावरती 10 रुपयांच्या 1 अब्ज पॉलिमर नोटा जारी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तांत्रिक अडचणींमुळे तो प्रकल्प पुढे राबवता आला नाही. परंतु आता मात्र परिस्थिती बदलल्याचं सांगितलं जाते. ATM यंत्रणा पॉलिमर नोटा आता सहज ओळखू शकतील अशा तांत्रिक उपाययोजना उपलब्ध झाल्यामुळे हा प्रकल्प पुन्हा मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त होतीये. सध्या जगातील सुमारे 60 देशांमध्ये पॉलिमर नोटांचा वापर हा केला जातो. ऑस्ट्रेलियानं 1988 मध्ये सर्वप्रथम प्लॅस्टिक नोटा चलनात आणल्या होत्या. त्यानंतर सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, कॅनडा आणि रोमानिया यासारख्या देशांनी देखील पॉलिमर नोटा स्वीकारल्यात. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता लवकरच भारतामध्ये प्लॅस्टिकच्या नोटा येऊ शकतात. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.